अखिल भारतीय तेलुगू देशम पार्टीचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री श्री नारा चंद्रबाबू नायडू यांनी केंद्र स्तरावर काँग्रेस पक्षास पाठिंबा देऊन आघाडीत सामील झालेले आहेत। त्यासंबंधी सोलापूर शहर व जिल्हा तेलुगू देशम पार्टी पॉलिटी ब्युरो सदस्य लक्ष्मण मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर शाखेचे अध्यक्ष तिप्पण्णा चिनराज तसेच जनरल सेक्रेटरी तिप्पण्णा गणेरी यांनी दिनांक 22 मार्च रोजी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीत जातीवादी शक्तींना पराभूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाने सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी दिल्यामुळे ते जरूर समोरच्या व्यक्तीला कुठल्याही परिस्थितीत पराभव करू शकतात व तेलुगू देशम पार्टी सुशीलकुमार शिंदे यांच्या पाठीशी कायम उभी राहील असे गोवर्धन संचू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। केंद्र स्तरावर तेलुगू देशम पक्षाचं काँग्रेस आघाडी सोबत असून त्या निमित्ताने सोलापूर शहरात तेलुगू देशम पक्षाची शाखा आहे। त्या शाखेच्या वतीने 22 तारखेला तेलुगू देशम पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आम्हाला निमंत्रित केले होते। डॉक्टर गोवर्धन संचू आणि अप्पाशा मेत्रे, हनुमंतू साहेबोळू त्या बैठकीला आम्ही उपस्थित होतो आणि त्या बैठकीत त्यांचे प्रमुख पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी त्या बैठकीत निर्णय घेण्यात आला की सोलापूर शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय सुशीलकुमार शिंदे साहेबांना जाहीररित्या पाठिंबा द्यायचं आणि त्यांचे ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत तेलुगू देशम पक्षाचे शहरातील अन्य ठिकाणी प्रत्येक विभागात त्यांनी त्यांचे टीम वर्क तयार करून आणि प्रत्येक विभागात त्यांनी प्रचार यंत्रणा राबवून सुशीलकुमार शिंदे साहेबांना प्रचंड मताधिक्याने मिळवून द्यायचा त्यांनी ठराव घेतलेला आहे। त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा आंध्र प्रदेश तेलंगणा तेलुगू देशम पक्षाचे अध्यक्ष एल रमणा तसेच जी बुच्चलिंगम आणि अखिल भारतीय तेलुगू देशमचे सरचिटणीस माजी मंत्री ई पेथिरेड्डी यांच्याशी सुद्धा आम्ही स्वतः संपर्क साधलेले आहे आणि तेलुगू देशम पक्षाचे आमदार बाळकृष्ण हे सिने नट आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी सोलापूरच्या सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या निवडणुकी दरम्यान प्रचार यंत्रणामध्ये त्यांना सुद्धा सहभागी होण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे। त्याच पद्धतीने ज्युनियर एनटीआर सुद्धा ते सुद्धा नारा चंद्रबाबू नायडू यांचे पाहुणेच आहेत आणि सिने नट आहेत, त्यांना सुद्धा सोलापूरला या ठिकाणी आणून प्रचार यंत्रणामध्ये भाग घेण्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे आणि 1 ते 2 दिवसात त्यांनी आम्हाला कल्पना देणार आहेत। तेलंगणा आंध्र प्रदेशचे तेलंगणा तेलुगू देशम पक्षाचे प्रदेश अध्यक्ष एल रमणा यांनी आम्हाला सुद्धा सांगितलेले आहे 1-2 दिवसात त्यांच्याशी चर्चा करून तुम्हाला कळवू असे त्या ठिकाणी घडलेले आहे आणि सोलापूर शहरातील सर्व तेलुगू देशम पक्षाचे कार्यकर्ते आणि नंदमुरी बाळकृष्णचे फॅन्स, ज्युनियर एनटीआरचे फॅन्स या आदी लोकांचे मोठा मेळावा घेऊन सोलापूर शहरातील माननीय सुशीलकुमार शिंदे उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी मेळाव्यास आमंत्रित करणार आहेत। त्याच पद्धतीने राष्ट्रवादीचे पदाधिकारी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तेलुगू देशमचे ज्येष्ठ नेते आदींनी या ठिकाणी मेळावा आयोजित करणार आहेत। एकूण परिस्थिती सुशीलकुमार शिंदे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्यासाठी त्यांनी निर्धार केलेले आहेत, त्यासाठी आज हा पत्रकार परिषद आयोजित केलेला आहे। या पत्रकार परिषदेत हनुमंतू साबोलू, शहाजी माचल, नागनाथ अक्कल, अप्पाशा मेत्रे, तिप्पण्णा गणेरी, लक्ष्मण मॅडम, गोवर्धन संचू, तिप्पण्णा चिनराज आदी जण उपस्थित होते।